मसाले भात है. ओके उसके बाद आता सगळं जेवण हे कांदा लसूण न वापरता केलेलं आहे. दुपारी 1 वाजता कॉलेजला चाललेलं आहे म्हणा. शेवटचे 3 महिने राहिले माझ्या बछडा. हरे कृष्ण मैत्रिणींनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं. सकाळचे 7:30 वाजले आहेत आता आणि 7:30 वाजताच माझा अर्धा स्वयंपाक बनवून झालेला आहे. आणि आज एकादशी व्रताचं पारण पण करायचं आहे, त्याच्यामुळे मी 2-3 भाज्या बनवत आहे. तर या इथं गॅसवरती कढईमध्ये गवारची शेंग फोडणीला घातलेली आहे. बापरे. आणि ह्या पातेल्यामध्ये मसाले भात फोडणीला घातलेला आहे आणि ह्या पातेल्यामध्ये दूध गरम होत आहे. तर असे 3 स्टोव बिझी आहेत. आणि या इथं भेंडीची भाजी पण बनवलेली आहे बघा. आज भेंडीची भाजी, मसाले भात, गवारची शेंग आणि मेथीची भाजी पण करायची आहे. तर आज एवढा सगळा स्वयंपाक मी करत आहे. काल फोंडेजीने भरपूर भाज्या आणलेल्या आहेत. म्हटलं ठीक आहे, गवार शेंग थोडीशीच होती, म्हटलं कुणाला पुरणार आहे म्हणून ती एक वेगळी केली. भेंडीची भाजी एक केली आणि आता मेथीची भाजी पण करणार आहे. चला आता गवारची शेंग शिजत आहे तोपर्यंत तुळशी मातेला जलार्पण करते. बाहेर खूप गारट आहे बरं का. आता खिडकी उघडली ना, अचानक थंड हवा आली आतमध्ये, काही करत त्याच्यामुळे शांती आहे बाहेर, अशी शांती आहे. आणि सूर्यनारायण जस्ट उदयच होत आहेत, इकडून दिसत आहेत बघा. हे बघा वरती आलेले आहेत. प्रणाम सूर्यनारायण भगवान, येत आहेत अजून. चला तुळशी मातेला जलार्पण करते. तुलसी श्री सखी श्वे पापरणी पुण्यदे नमस्ते नानुते नमो नारायण प्रिय नमो नमो विष्णु प्रियाय नमो नमः. हे विष्णु प्रियाय नमो नमः. गोती जलार्पण करते. नमो नारायणाय. समोर पारिजाताच्या झाडाला पण खूप सुंदर सुंदर फुलं आलेली आहेत. 12 महिने फुलं येतात ह्या झाडाला पारिजाताच्या. खूप सुंदर दिसत आहेत फुलं. चलो बाकी आता दादू पण उठलेला आहे. हांजी राधे राधे बेटा. हांजी. चला आता मी चपात्या पण करत आहे. मस्त गरमागरम चपाती करत तर आहे, पण खाणारे कोण नाहीत. खाणारे आवरत आहेत त्यांचं. आणि दादू डबल देत आहे गरमागरम चपाती, पण दादू थंड झाल्यानंतर खाणार आहे. ऐसा तो काम है. आणि आज जेवायला काय काय? बहुत कुछ है बेटा. दिखाओ. ये तो मसाले भात है. ओके उसके बाद इधर भिंडी है, गवार है, मेथी है, दही है, चपाती है. अरे बाप रे, इतना सारा खाना है. आज जल्दी करो, आज केले के पत्ते के ऊपर खाना खाना है. पारण करना है व्रत. पारायण का? पारण नहीं, पारण. अच्छा छोड़ देना है. हाँ उपवास छोड़ देना. तो दादूचा डब्बा पॅक करते मी. लीजिए टिफिन लीजिए. आवजो. हे बघा आता माझा सगळा स्वयंपाक झालेला आहे. एकदम किचन पण क्लीन करून ठेवलेलं आहे. आणि इथं केळीचे पानं पण स्वच्छ धुवून ठेवलेले आहेत. आणि आज आम्ही याच्यावरती भोजन ग्रहण करणार आहोत. आणि इकडं माझा म्हणा करत आहे मेकअप शेकअप. हांजी टॅन निकाल रहे हो त्वचा की. क्या ही बोले लड़के को. तिथे एकदम काळा कुट्ट झालेला. कल से तो ठीक लग रहा है और गोरा हो जाएगा. हमारे साथ भोजन करेगा कि नहीं करेगा? अरे जल्दी करो फिर. बाकी मी आज टेरेसवरती नाही जाणार व्यायाम करायला. आज लवकर व्रत सोडायचं आहे एकादशीचं, त्याच्यामुळं आम्ही लवकर जेवण करणार आहोत. आता फोंडेची देवपूजा झाली की लगेच आम्ही कालच्या व्रताचं, एकादशीच्या व्रताचं पारण करणार आहोत. बाकी या इथं मी देवाच्या स्नानासाठी पाणी गरम करायला ठेवलेलं आहे. देवाचा नैवेद्य सुद्धा तयार आहे. फोंडेजी रख दो यहाँ पर. गोविंदा हरि गोविंदा वेंकटरमणा गोविंदा. ओम प्राणाय स्वाहा, अपानाय स्वाहा, व्यानाय स्वाहा, उदाराय स्वाहा, समानाय स्वाहा, ब्रह्मणे स्वाहा. नैवेद्यम समर्पयामि. चला आता मी आणि फोंडेजी कालच्या एकादशीच्या व्रताचं पारायण करायला बसलेलो आहोत. मस्त केळीच्या पाण्यावरती भोजन खात आहोत. आणि आज आम्ही भोजनमध्ये खात आहोत मसाले भात, गवारची शेंग, भेंडीची भाजी, मेथीची भाजी, चपाती आणि थोडंसं हे पण घेतलेलं आहे मी. मना त्याचा आवरत आहे, येईल तो, त्याच्यासाठी ताट वाढलेलं आहे. फोंडेजीने तर सुरुवात पण केलेली आहे. बिकॉज फोंडेजी गेटिंग लेट. अणम ब्रह्मा रसम विष्णु भुक्ता देवो जनार्दनम एवं ध्यात्वाध्यात्वान्न दोषण लिपते. जय श्री कृष्ण भगवान.
डब्यात थोडंसं घेऊ. आजचं सगळं जेवण हे कांदा लसूण न वापरता केलेलं आहे. माझं तर स्वादिष्ट भोजन झालेलं आहे आणि माझा म्हणा आत्ता भोजन खायला बसलेला आहे. कैसा बना है खाना सब? आणि एवढं स्वादिष्ट भोजन होतं ना, काही मी बोलू. ऊपर से एक काल बनवलेला लाडू, शेंगदाणे, खोबरं, तीळ आणि गुळाचा लाडू. वाव, खूप स्वादिष्ट आहे लाडू. चला, भोजन झाल्यानंतर मी आता घरं झाडून मारत आहे. म्हणा माझा खूप बिझी आहे आता, त्याला कॉलेज जायचं आहे, नाहीतर मला मनाने झाडू मारलं असतं. लेकिन अब मुझे ही करना पड़ रहा है और वो थके हारे भी आया है. मुझे बोलता है कि मैं कुछ नहीं करूंगा, 2-3 दिन मुझे आराम दे दे, फिर मैं घर के काम करूंगा, झाड़ू पोछा करूंगा. मैंने बोला ठीक है बेटा, मैं भी कर देती हूँ. इतने 7-8 दिन तो मैंने अकेले ने किया है, आज 1-2 दिन और कर देती हूँ, क्या फरक पड़ता है ना बेटा? दुसरी वेळ आहे माझी घर झाडू मारायची, दुसरी वेळ. तर एवढी धूळ निघाली. आमचं घर रोडच्या साईडला आहे ना समोर, आणि कन्स्ट्रक्शन चालू, आणि समोर कंस्ट्रक्शन पण चालू आहे, त्याच्यामुळे घरामध्ये खूप धूळ येत आहे. क्या मी कर सकते हैं, परेशान हो गई धूळ साफ कर कर करके मैं. हे बघा, डस्ट देखील डस्ट. आता माझा मना चाललेला आहे कॉलेजला. आयुष्यवंत भव, यशस्वी भव, सुखी राहा. दुपारी 1 वाजता कॉलेजला चाललेला आहे म्हणा. कितीच कॉलेज आहे? 2 वाजताच. 1:50. ठीक है, अभी तुम्हारे पास 50 मिनट है और आराम से गाड़ी चला लो. चलो बाय, आओ जाओ बेटा, आओ जाओ. चला, आता घरातली माझी सगळी कामं झालेली आहेत. मी पण आता कालचा व्हिडिओ एडिट करत बसते थोडा वेळ. आणि भांडी घासायची राहिलेली आहेत थोडीशी, आता जेवलेली, ते नंतर घासते आरामात. दुपारचे 3:30 वाजलेले आहेत आता. बाकी कालचा व्हिडिओ मी एडिट करून अपलोड सुद्धा केलेला आहे. आणि आता मी ब्लाऊज शिवते. 4-5 दिवसापासून मी एक ब्लाऊज शिवत आहे. त्याच्यातलं थोडं शिवायचं शिल्लक राहिलेलं आहे ब्लाऊज, तो आज मी कम्प्लीट करते. हे बघा, 4-5 दिवसापासून मी एक ब्लाऊज शिवत आहे. क्या करे, जो 80% शिवला गेलेला आहे ब्लाऊज. आता 20% शिवायचं राहिलेलं आहे. घेते आता शिवून लगेच. माझा आज सगळा ब्लाऊज शिवून झालेला आहे. 4-5 दिवसापासून तसंच पेंडिंग होता, आज कंप्लीट केलेला आहे. बाकी माझा मना बसलेला आहे इथे येऊन. और इसको जाना है अभी बाहर. क्यों जा रहा है बेटा? क्योंकि हम बनाने वाला है खाना. हम मतलब हम सब सीनियर्स. हाँ, पुन्हा जेवण बनवणार. थकला नाही का रे जेवण बनवून? थकला नाही का कॅम्प मध्ये, NSS कॅम्प मध्ये जेवण बनवून? डायलॉग. हाँ, इसलिए मैं बोल रही हूँ, थका नाहीये. पुन्हा अजून मित्राच्या रूमवरती जाऊन सगळेजण एकत्र जेवण बनवणार आहेत. त्या मेमरीज ठेवायच्यात का तुम्हाला कंटिन्यू? शेवटचे 3 महिने राहिले. हा, शेवटचे 3 महिने राहिले माझा बछडा. आता पास आउट होणार है ना, आणि मास्टरला ऍडमिशन घेणार. ठीक आहे, प्रयत्न कर आपल्या युनिव्हर्सिटीतून ऍडमिशन घेण्याचं. कारण युनिव्हर्सिटीमध्ये ना एंट्रन्स टेस्ट असते ऍडमिशन पाहिजे असेल तर मास्टरला. ऑनलाईन असते एंट्रन्स टेस्ट. प्रयत्न कर, ठीक आहे. लवकर आहे बाबू. कुठे चालत होता? SB रोड. लवकर येण्याचा प्रयत्न कर. आवजो, ऑल द बेस्ट. सायंकाळचे 5:30 वाजले आहेत आता. आणि गॅसवरती मी माझ्यासाठी तर गुळाची कॉफी बनवायला ठेवलेली आहे. हे बघा, ह्या पॅनमध्ये गुळ मेल्ट करायला ठेवलेला मी. मेल्ट झालेला आहे. थोडंसं गुळाचं पाणी जास्तच झालं, क्या ही करे. आता गुळाचं पाणी उकळू देते थोड्या वेळ, 2 मिनटं. आणि ह्या कपामध्ये कॉफी ओतते थोडीशी. गॅस बंद कर देती हूँ. कपामध्ये ओतते पाणी आता गुळाचं. बस हो गया, ज़्यादा नहीं पीती हूँ. इथं मी दूधसुद्धा गरम करायला ठेवलेलं आहे. आता दूध ओतते कॉफीमध्ये. जय जय बाबा, साई नको येऊ दे. चल,
वा भाई वा वा वा, गुळयुक्त कॉफी तयार झालेली आहे, गुळाची कॉफी. थोडीशी जास्तच झाली कॉफी, पी लेती हूँ. वा वा वा, खूप टेस्टी लागते गुळाची कॉफी. हा, एक नंबर. मला ना आता सवय झाल्यासारखी झालेली आहे गुळाची कॉफी पिण्याची, छान लागते चवीला. कॉफी पिऊन तर झालेली आहे. बाकी मी आता सायंकाळची पूजा करून घेते. दादूला यायला माझ्या 7 वाजतात, 7 सव्वा 7 वाजतात. मग मी त्याची वाट नाही पाहत बसत, मी त्याच्या अगोदरच सायंकाळची पूजा अर्चना करून घेत असते. आणि आज व्हिडिओमध्ये सुद्धा आता आपण इथंच थांबूया. तुम्ही इथपर्यंत व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचं खूप खूप धन्यवाद. भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये.